भाई अजिबात माळशेज घाटाने येऊ नका. इथं चेरोबाचं मंदिर आहे. बांधकाम बघा मंदिराचं. नागेश्वरांची आम्ही मस्तपैकी पुष्पार्पण करून पूजा केलेली आहे. सुंदर मंदिर आहे. महादेव बघा, श्रीहरी विष्णू आणि वरती कोरीकाम बघा तुम्ही किती सुंदर आहे. कधी इथं आले तर नक्की दर्शन घ्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपला भाऊ आहे आपल्याबरोबर कल्पेश म्हात्रे आणि आपण चाललो आहे हरिश्चंद्रगड. तिथला ट्रेक पण करायचं आहे आपल्याला, ते पण मी तुम्हाला दाखवेन या व्हिडिओमध्ये. बाईक रेडी आहे आपली, सर्व सामान लोड केलेलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये एकदम स्पेशल गोष्ट होणार आहे, म्हणजे तिथे महादेवाचं मंदिर आहे ना कल्पेश, केदारेश्वर महादेव ना, केदारेश्वर. आणि महादेवासाठी आम्ही भस्माचं पूर्ण ताजा भस्म, महाकालचा ताजा भस्म तिथं तयार करणार आहोत आम्ही वरती. आणि आता आम्ही वस्तीला तिथं थांबणार आहोत आणि सोमवारची सकाळ असेल. तिथे एकदम खूप छान व्हिडिओ होणार आहे. मी तुम्हाला सर्व दाखवेन महाकालचा ताजा भस्म कसं बनवतात आणि देवाचा आम्ही अभिषेक पण घालणार आहोत तिथे केदारेश्वर महादेवाचा. चला आता प्रवासाला आपल्या सुरुवात करू. ते आता आपण चालू महादेवाच्या दर्शनाला. तर आपल्या गावातील कोपरखेडे गावातील चिकनेश्वर देवस्थानला भेट देऊया, महादेवाचं दर्शन घेऊ प्रवास सुरू करायच्या आधी. चला मंडळी, आता सुरुवात करू आपल्या मेन प्रवासाला. महादेवाचं दर्शन झालेलं आहे. आपण पोहोचलो आहे घनसोली रोडला. आपल्याला जायचं होतं माफेवरून, कल्याण रोडवरून जायचं आहे. पण अभिषेकसाठी जो भस्म लागणार आहे आपलं महादेवाला, त्याच्यासाठी 6 प्रकारची लाकडं लागतात, घ्यायला लागतात. तर बाकी सर्व 5 आम्हाला भेटलेले आहेत. आता आपल्याला शमीचं हे पाहिजे, झाडाची फांदी. त्याच्यासाठी आपण चाललोय ऐरोली पटणी रोडला. तिथे आपल्याला भेटणार, कल्पेश मला बोललाय. मग आता ऐरोलीवरून पुन्हा आपण शिलपाटा रोडला यावं लागेल आपल्याला. बघा मंडळी, व्हिडिओ खूप छान होणार आहे. असा व्हिडिओ युट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत हरिश्चंद्रगडाचे आणि केदारेश्वर महादेवाचे. पण असा व्हिडिओ तुम्हाला बघायला माझ्या मते तर मी खूप प्रयत्न करेन तुम्हाला दाखवायचा. ते आपण पोहोचलो ऐरोली सेक्टर 20. बघा, एक झाडाच्या फांदीसाठी 5 तर आपल्या इकडे कोपरखेड्यात भेटलेले आहे आम्हाला. कल्पेश सांगतो इथे शमीचं झाड आहेच, एकच झाड आहे इथे. तर आपण इथं आलोय, पोहोचलोय आता. बघू शकता फायनली आपलं झाड भेटला. आता ह्या एका फांदीसाठी आपण कमीत कमी 8 किलोमीटर कोपरखेड्यावरून इथं आलोय. आता रिटर्न आपल्याला पुन्हा माफे रोडला जावं लागेल. टाइम झालाय 7:10. खिडकालेश्वर मंदिर बघू शकता तुम्ही, पुरातन मंदिर आहे. आपल्या चॅनलवर या मंदिराचा व्हिडिओ आहे, घ्यायचा राईट. बदलापूर एक शंभू महादेवाचं मंदिर आहे बघा, बघू शकता तुम्ही. आणि हा व्हिडिओ जर बघत असाल तुम्ही तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे माझ्याकडून, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या चॅनलवर. काहीच व्हिडिओचे व्ह्यूज जातात पण सबस्क्रायबर वाढत नाही आहेत, कारण तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे आपल्या चॅनलला. बघा बदलापूरची सुंदर पाट. त्या ब्रिजवर आला तर आपण समोरच बघा सूर्योदय होतंय. सूर्यनारायणाचं दर्शन घ्या. आता थांबलोय आम्ही नाश्ता करायला, भूक लागली आहे थोडी. आपला बाईकचा सेटअप बघा तुम्ही, एक टँक बॅग, मागे एक बॅग आहे आपली. मुलगावचा वैजंती डब्याचा आपला वडापाव. सध्या रोड बंद आहे बघा. इथून लेफ्ट सांगतो आपल्याला, मुरबाड 16 किलोमीटर इथून घ्यायचं आहे लेफ्ट या हायवेला. एकदम मस्त पूर्ण कॉन्क्रीटचा रोड आहे, लय भारी, एक पण खड्डा नाही. आणि पूर्ण जंगल आहे दोन्ही साईडला. सध्या रिसेंटली मसा यात्रा होती इथं आपली, 2026 मसोबाची यात्रा. काम चालू आहे रोडचा. हा अख्खा पॅच खराब आहे पूर्ण. तिथं आमची हालत खराब होणार आहे. समोर मातीच माती आहे बघू शकता. हा नटबोल्ट खुल्ला आमचा ढिल्लं झालं दोघांचं. विचार करून या, रोडचा कामापर्यंत येऊ नका इथं या रोडने माळशेजच्या. भरपूर मोठा पॅच आहे, अजून काही संपत नाही. जवळजवळ 10 मिनिटं झाली आम्ही खराब रोडने चाललो. भाई अजिबात माळशेज घाटाने येऊ नका. इथं बघा कपडा, बघा आमचं कपडा अख्खं धुलीशी भरलेत. हे बघा पूर्ण कपड्यानं धूल दिसते पूर्ण. अजिबात येऊ नका.
जेव्हा रोडचं काम होईल तेव्हा या. आम्हाला माहिती नव्हतं एवढं काम चालू आहे. तास झाला, अर्धा तास झाला, अख्खा रोड खराब आहे. हे बघा, आता अक्षरशः असं वाटायला लागलंय की उगाच आम्ही हा प्लॅन केला म्हणून. त्या पाऊण तासानंतर खराब रोड नंतर आता माळशेज घाट प्रॉपर चालू झालेला आहे. हे बघा रोड, बघा हा रोड चांगला आहे. सर्वजण मस्त एन्जॉय करतात सेल्फी पॉइंट वर. क्लायमेट खूप छान आहे आज घाटामध्ये, जबरदस्त. आपण थांबू शकत नाही आज इथे, कारण आपल्याला वरती परत चढायचं आहे. 3 ते 3.5 तास लागतात वरती चढायला. इथे आपल्याला थांबायचं आहे, या मंदिरात दर्शन घ्यायचं आहे. मंडळी सुंदर मंदिर आहे. महादेव बघा, महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि हा टनल शेवटचा माळशेज घाट संपला, टनल लागला म्हणजे. आपला भाऊ कल्पेश नेहमी येत असतो इथे. इथल्या सर्व मंदिरांचं दर्शन घ्यायचं आपल्याला. वरती काय जायला लेट झालं तरी चालेल, आपल्याला वस्तीलाच थांबायचं आहे. इथं चेरोबाचं मंदिर आहे, चेरे देवाचं, त्याचं पण दर्शन घेऊ. हे बघा समोर बघू शकता. बघा हे पण छान मंदिर आहे, बघू शकता. थोडा अंधार आहे. कधी इथं आले तर नक्की दर्शन घ्या. आपल्या मोठो ब्लॉगमध्ये पण देवदर्शन असेल. हे बघा मंडळी, आता समोर जो टावर दिसतोय तिथूनच आपल्याला पिंपलगाव जोगा डॅम, त्या डॅमच्या बांधावरूनच जायचंय शॉर्टकट. हे बघा समोर बोर्ड लागलाय, खिरेश्वर हरिश्चंद्रगड काळू धबधबा. हे बघा समोरच बघू शकता पिंपलगाव जोगा डॅम. आम्ही गेल्या वर्षी उन्हाळ्यात आलेलो, पूर्ण आटलेला होता, पूर्ण दगड इथं दिसत होती, आता पूर्ण भरलाय. डॅम बघा किती मोठा आहे. नागेश्वर मंदिर, इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. इथे पण एक शिव मंदिर आहे, पुरातन आहे एकदम. इथून खाली उतरायचं आहे मस्तपैकी. पोहोचलो आता इथे. मंदिर बघा एकदम पुरातन मंदिर आहे. नागेश्वरांची आम्ही मस्तपैकी पुष्पार्पण करून पूजा केलेली आहे. देवाचा अभिषेक पण घातलेला आहे. आणि मंदिर बघा मी तुम्हाला दाखवतो. हे खूप जुनं मंदिर आहे. गावकरींच्या म्हणण्यानुसार कमीत कमी 2000 वर्ष आहे ना रे बोलतात. आणि इथे खूप पुरातन मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. आणि महादेवाची शिवलिंग पण बघा तुम्ही. बोला हर हर महादेव. हर हर महादेव. नंदी महाराज आहे तिथे. आणि मंदिर मी तुम्हाला बाहेरून पण दाखवतो, बघू शकता तुम्ही. खूप जुनं मंदिर आहे. बांधकाम बघा मंदिराचं. मंदिराचं कोरीव काम बघा, बांधकाम बघा मंदिराचं किती छान आहे, बघू शकता. इथे बघा विष्णूची मूर्ती आहे, श्रीहरी विष्णू. आणि वरती कोरीव बघा तुम्ही किती सुंदर आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा आमचा. तुम्हाला सर्व इकडची मंदिर दाखवतो आता आम्ही. आता हे शेवटचं मंदिर आहे इथला. आता हे शेवटचं मंदिर इकडचं होतं, नागेश्वर शिव मंदिर. आणि आता आपल्या ट्रेकला सुरुवात होईल केदारेश्वराच्या ना, हरिश्चंद्रगडावर आपण चढणार. आणि हा व्हिडिओ आपण हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी संपूया, पार्ट 1 वाला. आणि तिथून नवीन व्हिडिओ आपण सुरुवात करूया. खिरेश्वर विलेज मध्ये पोहोचलो आपण गावात. खुबी ग्रामपंचायत. आणि पुढच्या 5च मिनिटात आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू. आपल्या या मोटो ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला मंदिरं, थोडीफार माहिती सर्व सांगतो मी. ते कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा.